कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ऐशी जोडी करा नाम कंठी धरा जेणे चुके फेरा 84चा. येर नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज ज्याची हिन तीची फळ. नाव धड करा सहस्रनामाची जेणे सिंधूची थडी पावी. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाते भरा हरी राम नाम. येर नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज ज्याची हिन तीची फळ. आजच्या या चिंतनाकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे, पण जन्मामध्ये काय जोडावं, जोडून ठेवलं पाहिजे. आपण मिळवत असतो, आयुष्यभर आपला जन्म मिळवण्यात घालवतो, पण जे मिळवलेलं असते ते दुःखदायी असतं. काय काय दुःखदायी आहेत. येर नाशिवंत प्रिया पुत्र धन, बायको मिळवलेली असते, पुत्र मिळवलेला असतो, धन मिळालेलं असतं. हे सर्व ही नाही म्हणजे दुःख देणार आहे, मनाला दुःख देणार आहेत. पण मनाला सुख देणारं जर काय असेल तर देवाचं नाम आहे. म्हणून नाम ऐशी जोडी करा नाम कंठी धरा. आणि नाम काय करतं, अशी जोड करा की जे तुम्हाला जोडून ठेवलेलं धन, मग ते धन असो, बायको अशी मिळावी की समाधान सुख देणारी असावी. आणि ती मिळवलेली बायको सुख देण्याकरता नाम कंठामध्ये धारण करा. चांगलं नाम धारण करा. कंठात नाम धारण केलं की वाचेतून वाईट येत नाही, वाचेतून वाईट बोललं जात नाही. वाचेतून जर वाईट बोललं नाही गेलं तरच आपणाला सुख मिळेल. आणि बाकी कसं आहे तर येर नाशिवंत प्रिया पुत्र धन, बाकी सगळं नाशिवंत आहे. प्रिया पुत्र धन, प्रिया म्हणजे बायको, धन म्हणजे धन की दुसऱ्याचं असेल धन असेल ते धन, पुत्र मुलं बाळ हे सगळे ही नाहीत. म्हणून नाव धड करा सहस्रनामाची जेणे सिंधूची थडी पावी. एक नाम धड करा. या भवसागरातून चरून जाण्याकरता नामाची नाव धड करा, चांगली करा. आणि नामाच्या नावेत बसून दुस्तर असा संसार सिंधू पलीकडे तरून जाता येतो. ती नाव कशी असते, नामाची धड पाहिजे. नामाची नावसुद्धा धड पाहिजे. जसं व्यावहारिक नदीच्या नदीतून तरून जाण्याकरता लाकडाची नाव असते, ती नाव व्यवस्थित असावी लागते. आवलवाला चांगला आहे, आंबकरी चांगला आहे, सगळे चांगले आहेत, पण नाव जर फुटकी असेल बुडाला तर काय होईल, पाणी नावत येईल. आणि नावेत पाणी आलं की ते नाव बुडवते. कोणाला बुडवते, बसणारासह आंबेकऱ्यासह सर्वांना नाव पाण्यात बुडवते. म्हणून नाम धड करा सहस्रनामाची जेणे सिंधूची थडी पावी. आणि हे पलीकडे जायचं आहे, आपणाला तरुण जायचं आहे, पण तारून येणारं फक्त भगवंताचं नाम आहे. तरले तरती हा भरवसा. आत्तापर्यंत तरलेत, पुढं तरतील हा भरवसा आम्ही देतो. नामधारकाचा ठसा. आणि ही तेव्हापासून सांगितलेलं आहे. कृतयुगी तरले, त्रेतायुगी तरले, द्वापारयुगी तारले, भवसिंधूतून तरले, संसार सुखदुःखातून तरलेले आहेत. नवे नवे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. काळाच्या तोंडावर रामनामाचेच बाण मारता येतात. जसं शत्रूच्या अंगावर तेच बाण मारायचे असतात की ज्या बाणाने शत्रू मरतो ते बाण मारले पाहिजेत. पुढनं आलाय शत्रू आणि रामनामाच्या गोळ्या झाडतोय, मरेल का शत्रू? तसं इकडं पण ते नाही. इकडे त्या रामनामाचे पवाडे, रामनामाचंच बाण काळाच्या तोंडावर. आणि तुकाराम महाराजांनी काळाला जिंकलं. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. का मातेवर पाय दिला काळाच्या, तर रामनामाच्या बळावर. रामनामाचं बळ, रामनामाच्या उच्चाराचं बळ अंगी असल्यामुळं त्यांनी ते काळाला जिंकू शकले. म्हणून येर नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज ज्याची क्षीणतेची फळ. हे का असतं, ज्याचं बीजच दुःखाचं आहे तिथं फळ येईल का सुखाचं? नाही, मूळच दुःख आहे. मग आयुष्यभर काय सुख मिळेल का? नाही. मग सुखच जर पाहिजे असेल तर नामसाधनाने सुख मिळतं. हेच तुकाराम महाराजांनी या अभंगातून
पवित्र चिंतन आपल्या पुढं मांडलेलं आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे